बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडी। शिवबांच्या धोरणांची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो। मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो। जनकल्याणार्थ आखले समान धोरण, जाती भेदाचे ना कधी केले राजकारण, समाजात बांधले हो समतेचे तोरण। तुमची आमची भाजपा हो सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची। आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे। कोपरखैरणे सेक्टर 5 प्रभाग क्रमांक 10 येथील नागरिकांच्या गॅस कनेक्शनसह इतर तातडीच्या अडचणी जाणून घेण्यासाठी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सदिच्छा भेट देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला। या भेटीचा पुढाकार माजी नगरसेवक शंकर मोरे यांनी घेतला। नागरिकांच्या तक्रारी ऐकताच डॉक्टर संजीव नाईक यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून समस्यांचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री शंकरराव मोरे आपले सन्माननीय नगरसेवक यांनी एक पत्र दिलं होतं बघा। मी आता त्यांच्याबरोबर सोसायटीच्या मीटिंगमध्ये आहे। त्यांनी एक यादी दिली होती बघा तुम्हाला, यश अपार्टमेंट। मी तुम्हाला स्पीक फोनवर ठेवलेलं आहे, स्पीकर फोनवर। शंकर महादेव निशिगंधा समृद्धी श्री गणेश सोसायटी, ये NK म्हात्रे कुकर अपार्टमेंट, त्रिमूर्ती अपार्टमेंट, विघ्नेश्वर, सोमनाथ, ओंकार, बालाजी, बल्लाळेश्वर, त्याच्यानंतर रॉयल, वर्धविनायक आणि निकिता। तर माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला काम चालू करायचं आहे, मला कधी जमेल तुम्हाला इकडे व्हिजिट करायला? कमिशनरने कामं थांबवलीत का? हां, कमिशनरने का कामं थांबवली? कमिशनरने सर सगळीकडेच कामं थांबवले, त्या कंपनी थांबवले, सगळे फाईल्स आता वरती जाणार आणि मग ते अप्रूव्ह करणार आणि थोडे कामाच्या वेळेला बजेट पण नव्हतं। जर तुम्ही थोडं बोललं आमच्या MDच्या इकडे तर ते पण होऊन जाईल। मी बोलतो ना, तुला काय लगेच बोलतो। आज रविवार आहे, आज MD फोन घेईल का? तर आज मी येणार, उद्या जर आपण बोललं तर बरं होऊन जाईल। कमिशनरला सांगेन ना, कमिशनरांना उद्या मी फोन करतो, फक्त MDंना आणि कमिशनरला उद्या फोन करतो। पण उद्या तू इकडे येऊन जा मोरे साहेबांच्याकडे। यस सर, यस। हां, आणि या सर्व सोसायटीमध्ये किती दिवसामध्ये काम आपण गॅस कनेक्शन करू शकतो? तर मेजर तर आहे की कमिशनरचं अप्रुव्हल, परमिशन्स आणि थोडं उद्या बोललं तर सर उद्या पिक्चर क्लिअर होईल। परमिशन कमिशनरकडे मागितलेली होती, पण आता काही दिवसात कमिशनरने सगळे परमिशन्स बंद केले, तर तुम्ही तुमच्या लेवलला मदत केली, तुमच्याबरोबर इतिहास आलाय सर, तुम्ही मदत
केली तर थोडं फास्ट होईल. एक काम करा, उद्या फक्त तुम्ही सकाळी एकदा मोरे साहेबांच्याकडे येऊन जा. मी उद्या आयुक्तांशी आणि तुमच्या MDच्या बरोबर बोलतो. हां, येस सर, पण येस. मी जसं ऑर्डर मिळेल काम सुरू करा. म्हणजे आपण समजा जर ऑर्डर मिळालं तर किती दिवसामध्ये कनेक्शन करू शकतो? जर ऑर्डर भेटली तर आपण एक 15-20 दिवसात करून टाकू. हां, ठीक आहे. चल, काय हरकत नाही. ओके, धन्यवाद. ज्यामुळे उपस्थित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कुठल्याही अडचणींसाठी शंकर मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला कळवा. तुमच्या प्रश्नांवर तातडीने उपाय करू असे आश्वासनही त्यांनी दिले. शंकर मोरे यांनी स्थानिक समस्यांची प्रभावी मांडणी करत नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. डॉक्टर संजीव नाईक यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे प्रभागातील कामांना नव्या गतीची जोड मिळाली. ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा. मला आनंद आहे की आज माझे ज्येष्ठ सहकारी शंकररावजी मोरे, सेक्टर 5 आणि या परिसरातील जी लोकं आहेत ही फार जुनी लोकं आहेत. कोणी 10 वर्षापासून, कोणी 15 वर्षापासून, कोणी 18 वर्षापासून लोक राहत आहेत. परंतु जेव्हा त्यांनी मलाही सांगितलं, नाईक साहेबांना पण त्यांनी सांगितलं की बाबा इकडे सर्व आहे, बिल्डिंग आहे, पण आम्हाला गॅस कनेक्शन नाही आहे. कशामुळे नाही, तर त्याची काही कारणं होती. तर त्या संदर्भामध्ये त्याची उकल आम्ही केली. त्या संदर्भातले जे महानगर गॅस लिमिटेडचे सुनील केसरकर आणि त्यांचे वरचे अधिकारी जसमारजी सिंग यांना दादांनी फोन केला. मी त्यांना सांगितलं की बाबा पाठपुरावा आम्ही करतो. आणि त्यांनी सांगितलं की बाबा काम मान्य आयुक्तांच्याकडून, महापालिका आयुक्त आणि MD तुमचे MGL यांच्याकडून काही कारणाने थांबलेला आहे. तर त्याचासुद्धा उद्या उकल होईल. उद्या मी आयुक्त साहेबांशी बोलेन, उद्या मी MD साहेबांशी MGLच्या बोलतो. आणि आमचा प्रयत्न राहील की नवीन वर्षाला आमच्या प्रत्येक माता भगिनीच्या घरामध्ये गॅसद्वारे या ठिकाणी म्हणजे पाईपद्वारे गॅस येईल असा आमचा प्रयत्न राहील. आणि हे वचन शंकररावांनी दिलं होतं, म्हणजे ते आमचंच वचन आहे, आम्हालाच करायचं आहे. तर ते वचन पूर्ततेचा सोहळा लवकरच, मी त्यांना म्हटलं की गॅस MGL देईल, लायटर मी घेऊन येतो आणि चहा आमच्या ताईंच्या घरात बनेल आणि चहा ते पिसतील. अशा पद्धतीचं आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि पुन्हा इथल्या जनतेचं, मग इथलं पाण्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, ज्याला आपण म्हणतो ना वॉटर, गटर आणि मीटर, हे आमचे शंकरराव बघतील. पण याच्या पलीकडे सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण सर्वसामान्य लोकांसाठी आणलं आणि तेच काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्रात करत आहेत. माननीय नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण या नवी मुंबईत काम करतोय. तर ते काम म्हणजे आपण म्हणतो ना विकासाची गंगा ही वरून खालपर्यंत यायला पाहिजे, त्याचं कार्य करण्याचं काम हे आमचे शंकरराव करतील. मी पुन्हा आमच्या सोसायटीच्या लोकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, सवाल महाराष्ट्र TV न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा. आज आपण आलो आहोत कोपरखैरणे विभागातील सेक्टर 5 येथे. सेक्टर 5 येथील अनेक सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये समस्यांसाठी इथले स्थानिक माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या माध्यमातून माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या समोर आज नागरिकांची बैठक लावलेली होती. अनेक प्रकारच्या समस्या होत्या. त्या समस्या सोडवण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक इथे येऊन गेले आणि त्या समस्यांवरती चांगल्या प्रकारे चर्चा झाली. आपण विचारूया आपले स्थानिक माजी नगरसेवक शंकर मोरे यांना. सर, काय सांगाल, काय चर्चा झाली आणि कशा संदर्भात आज मीटिंग लागलेली होती? सेक्टर 5मधील 15 सोसायट्यांचा हा विषय होता. प्रत्येक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्या सोसायटींनी पत्र दिलं होतं की आम्हाला गॅस कनेक्शन पाहिजे. आणि गेली 1 वर्ष झालं त्या ठिकाणी पाठपुरावा करून गॅस कनेक्शन त्या ठिकाणी मिळालं नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर संजीवजी नाईक साहेब, आपले ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार, त्या ठिकाणी आले. त्यांनी ह्या लोकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी 12 सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना आपलं गाऱ्हाणं गायलं की या ठिकाणी बरेच दिवस झालं हे कनेक्शन आपल्याला 15 सोसायट्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, आम्हाला मिळालं पाहिजे. काही त्या ठिकाणी त्रुटी होत्या. त्यांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्यांना त्या ठिकाणी जाब विचारला की ते कनेक्शन का होऊ शकलं नाही. तर त्यांनी काही त्रुटी सांगितल्या होत्या की बरेच त्या ठिकाणी गावठाणी भागामध्ये बरेचशा ठिकाणी असे कनेक्शन झालेले नाहीत आणि बऱ्याच त्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या. त्या त्रुटी दूर करण्याचं काम हे आपले डॉक्टर संजीवजी नाईक साहेब हे आयुक्तांशी बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या त्रुटी दूर होणार आहेत. आज या ठिकाणी हे रहिवासी सेक्टर 5मधले आमच्या सर्व 10-15 सोसायट्यामधले सर्व खुश आहेत की संजू नाईक साहेबांनी त्या ठिकाणी हमी दिलेले
की तुरंत त्या ठिकाणी हे सगळे कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला गॅस कनेक्शन मिळून जातील. आणि जो आमच्या महिला भगिनींचा जो प्रश्न आहे, जो वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांना भेडसावणं हा प्रश्न आहे, आज गॅस संपला, पाहुणे आले, डबल गॅस पाहिजे, 2 गॅस पाहिजे, हा जो वेळोवेळी हा प्रश्न भेडसावत होता तो आज या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. आणि गॅस कनेक्शन त्या ठिकाणी संजीव नाईक साहेबांनी हमी दिलेले आहे की पुढच्या महिन्याच्या एंडच्या आतमध्ये तुमचं त्या ठिकाणी कनेक्शन घरामध्ये चालू होईल असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे. म्हणूनच आम्ही सर्व ह्या विभागातले सर्व कार्यकर्ते, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी खुश आहेत की लवकरात लवकर हे कनेक्शन घरापर्यंत पोहोचणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.